पाठ चौथ्यामध्ये सांगणार आहे विशेष म्हणजे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी विशेष कामना, म्हणजे आपली जी खूप दिवसापासून अडकलेली कामना आहे ती पूर्ण होत नसेल, ती ही विशेष कामना पूर्ण होण्यासाठी आपल्याला गणपती बाप्पांचा हा मंत्राचं पठण करायचं आहे। आता ती विशेष मंत्र कोणता आहे ते तुम्हाला सांगते। त्या दिवशी काय करायचं, संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांना अभिषेक करायचा, हळदी कुंकू अक्षदा लावायचा, दीपाचा दिवा किंवा तुम्ही तिळाचा दिवा तिथं लावायचा आणि 21 किंवा 11 जी 21 किंवा 11 किंवा 51 अशा दुर्वांची जोडी तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे। हळदी कुंकू लावून नंतर ना तिथं मोदक ठेवायचे आहे किंवा तुम्ही फळं वगैरे सुद्धा ठेवू शकतात। असं ठेवल्यानंतर फुलं वगैरे अर्पण करायचे, गणपती बाप्पांना नामस्मरण करायचं आणि मनातल्या मनात तुम्हाला इच्छा मागायची आहे। मनातल्या मनात इच्छा, तुमची जी इच्छा असेल विशेष इच्छा ती मागायची आहे आणि नंतर ना तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे। तुम्हाला मंत्र सांगते, ओम एकदंताय नमः, ओम एकदंताय नमः, ओम सिद्धिविनायकाय नमः, ओम एकदंताय नमः, ओम सिद्धिविनायकाय नमः। हा विशेष मंत्र आहे। हा मनातल्या मनात तुम्हाला जेवढ्या वेळेस म्हणता येईल तेवढ्या वेळेस म्हणायचा आहे। निश्चितच तुमची जी इच्छा आहे विशेष ती गणपती बाप्पा महिन्यामध्ये पूर्ण करतातच। आणि जर तुम्हाला रोज बोलणे शक्य असेल, सकाळी किंवा संध्याकाळी ह्या मंत्राचं पठण करा। 11 वेळेस, 51 वेळेस, 21 वेळेस किंवा 108 वेळेस, जसं तुम्हाला जमेल तशा पद्धतीने तुम्ही केलं तर निश्चितच तुमची जी विशेष इच्छा असते ती पूर्ण होते असं म्हटलं गेलेलं आहे गणेश पुराणामध्ये। तर आता ती चौथी जी इच्छा आहे ती तुम्हाला सांगते, म्हणजे आपल्या मनातली जी चौथी इच्छा आहे ती कशा प्रकारे पूर्ण केली जाईल। तर संध्याकाळच्या टायमाला तुम्हाला तर सांगितलं, तर संध्याकाळच्या टायमाला आपल्याला गणपती बाप्पांना चंद्राला अर्ध वगैरे द्यायचं आहे, ते मी सांगितलं पहिल्या याच्यात। आता जर तुम्हाला काहीच शक्य नसेल तर गणपती बाप्पांच्या मंदिरात किंवा आपल्या देवघरातल्या मंदिरात बसायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला ओम गणपते नमः असा मंत्र तुम्हाला 108 वेळेस म्हणायचा आहे। बघा, ह्या मंत्रामध्ये अतिशय प्रचंड अशी ताकद आहे। हा मंत्र म्हटल्याने निश्चितच तुमच्या जे दुःख आहे, येणारे संकट आहे, आर्थिक प्रश्न आहे, यश मिळत नाही, घरामध्ये नकारात्मक शक्ती आहे, पूर्णपणे निघून जाते। संकष्ट चतुर्थीच्या दिवशी प्रत्येक स्त्रीने आपल्या घरामध्ये या मंत्राचा जाप केलाच पाहिजे आहे। या मंत्राचा जाप केल्याने निश्चितच तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल। माझं चॅनल आवडत असेल लाईक करा, सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।